आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। छगन भुजबळ यांनी राज्यस्तरीय समता परिषदेची बैठक बोलावली। आज सकाळी 11 वाजता वांद्र्यामध्ये बैठक होणार। पक्षांतर्गत नाराजीसह जरांगेंच्या आंदोलनाविषयी महत्त्वपूर्ण चर्चा होणार। जरांगेंना भेटण्यासाठी नेत्यांची रांग, ओबीसी आंदोलनाकडे मात्र पाठ, सगेसोऱ्यांचे आदेश काढणाऱ्यांचे आमदार पाडणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा। प्रकाश शेंडगेंना विनंती, त्यांनी आमचं वक्तव्य नीट ऐकावं, इतर समाजाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंच्या इशाऱ्यावर मंत्री देसाईंची प्रतिक्रिया। मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठीचे मतदान 26 जून रोजी पार पडणार। निवडणूक प्रशिक्षण घेताना प्रत्येक जबाबदारी दक्षतापूर्वक पार पाडा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचना। मराठा समाजाप्रमाणे धनगर समाजाला सवलती मिळाव्यात, मागण्या मान्य झाल्या नाही तर माहितीला विरोध करण्याचा इशारा, आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताची आज पुण्यामध्ये बैठक, संघ मुख्यालय मोतीबागेमध्ये बैठक, लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवावर चर्चा होण्याची शक्यता। मुंबईसह राज्यामध्ये म्हाडाची 13,000 घरांसाठी बंपर लॉटरी, मुंबईसह पुणे, कोकण, संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर शहरामध्ये म्हाडा घरं उभारणार। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 173 दुकानांसाठी 27 जूनला ई लिलावातून मुंबई मंडळाला किमान 125 कोटी रुपये मिळण्याची शक्यता, मागील 4-5 वर्षांमध्ये दुकानांची विक्री नाही। छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक परिसरामध्ये तुफान हाणामारी, लाथाबुक्यांनी आणि लाकडी फळीनं वाहन चालकाला मारहाण, पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर राडा। लोणावळ्यावरून पुण्याला जाणाऱ्या लोकलवर दगडफेक, कासारवाडी रेल्वे गेट जवळची घटना, दगडफेक करणाऱ्या एकाला पकडण्यात यश। कोकण मराठवाड्यामध्ये हवामान विभागाचा येलो अलर्ट, राज्यामध्ये मान्सून रखडल्यानं विदर्भातील तापमानामध्ये वाढ। बीडच्या माजलगावमध्ये जोरदार पावसाची हजेरी, पावसामुळे कोथाळा गावच्या सरस्वती नदीला पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत, 2 गावांचा संपर्क तुटला। परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस, पावसानं शेती कामांना येणार वेग, उकाड्यापासून दिलासा। वाशिम जिल्ह्यामध्ये रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला, पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा, पेरणी झाल्यानंतर पाऊस आल्यानं शेतकरी सुखावला। उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 10 दिवसांमध्ये 10% वाढ, पाणलोट क्षेत्रामध्ये आतापर्यंत 148 मिलीमीटर पाऊस। सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटामध्ये 3 ठिकाणी दरड कोसळली, घाटावरील वाहतूक एकेरी सुरू, मात्र दरडीचा धोका कायम। पुण्याच्या हिरडोशी खोऱ्यामध्ये भात तरव्यांची चांगली उगवड, चांगल्या पावसामुळे धूळ वाफेमधील पेरणीला यश, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। आपल्या दवाखान्यामध्ये आता कर्करोग तपासणी होणार, कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी विभागीय स्तरावर निदान आणि प्राथमिक सेवा पुरवण्याचा महापालिकेचा निर्णय, पावसाळ्यानंतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार। विद्यार्थ्यांना आता शाळेतच पास वितरण केलं जाणार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून एसटी पास थेट तुमच्या शाळेत, ही विशेष मोहीम हाती। पोलीस भरतीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना सर्व ठिकाणी मैदानी चाचणी देता येणार, पोलीस महासंचालक कार्यालयाकडून परिपत्रक जारी। सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याबाबत सरकार सकारात्मक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वासन, तर केंद्र शासनानं कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 वरून 50% केला। नागपुरात रेल्वे प्रशासनाकडून वॉर रूम स्थापन, प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेत प्रशासन सज्ज, वॉर रूम 24 तास सुरू राहणार। एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची पाहणी करण्यासाठी नागरी वाहतूक विमान महासंचालनालयाचे पथक पुण्यामध्ये दाखल, विमान दुरुस्तीसाठी आणखी 25 दिवस लागण्याची शक्यता।